यांनी तथाकथित गोरक्षकांवर जोरदार हल्ला चढवला। गाय आमची आहे, तिला विकायचा अधिकार आमचा आहे, गोशाळेला फुकट का द्यायची असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। गोरक्षकांकडून मलाही धमक्या आल्याचं सांगत गोशाळेला पाठवलेल्या गायींचं पुढे काय होतं, ते जिवंत राहतात की मरतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला। त्यामुळे भाजपला सदाभाऊ खोत यांनी घरचा आहेर दिलाय। अरे मग ती गाय आमची आहे, ती विकण्याचा अधिकार आम्हाला आहे। जर आमच्या गोट्यामध्ये 4 गाय आहेत, 2 गायी भाकड आहेत, गाभण जात नाहीत, मस्टाईड झालाय, ती 1-1 लाखाला 1.5 लाखाला आम्ही गाय घेतली, ती गोशाळेला फुकट द्यायची का आम्ही? का द्यावी? गोभक्षक हेच मोठे दलाल आहेत। अशा अडवून शेतकऱ्यांच्या खोस्टन गायी, जर्सी गायी गोशाळेमध्ये पाठवून द्यायच्या। किती गोशाळेमध्ये गायी म्हशी गेल्या, त्याचं पुढे विल्हेवाट काय लावली? त्या गायी जिवंत आहेत का?